मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मनसेसोबत ठाकरे दिलसे युती करणार, युतीनंतर नात्याचीही जोड देणार। पडदा कधी उघडायचा ते दोघं भाऊ ठरवतील। राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर राऊतांची स्पष्टोक्ती। एकत्र येण्याच्या गोष्टी दिलसेच करायच्या असतात। राज उद्धव एकत्र येण्याच्या संजय राऊतांच्या विधानानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राऊतांनी राज ठाकरेंच्या घरी कॉफी पिण्यासाठी यावं, त्यांची गाडी कुणी फोडणार नाही याची जबाबदारी माझी। प्रकाश महाजनांकडून राऊतांना निमंत्रण। महिला आयोगाच्या अध्यक्ष बदला, रोहिणी खडसेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। वैष्णवी हगवणेंच्या मृत्यू प्रकरणानंतर खडसे आक्रमक। कसबटे कुटुंबियांना धमकावणारा निलेश चव्हाण पोलिसांसमोर सरेंडर होणार। सूत्रांची माहिती, वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल। कमरेला बंदूक लावून नाचत असल्याचा फरार निलेश चव्हाणचा व्हिडिओ समोर। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावल्यानं गुन्हा दाखल। वैष्णवी हगवणेला लग्नात दिलेलं 51 तोळे सोनं बँकेकडे गहाण। हगवणे कुटुंबाला कसपटे कुटुंबानं दिलेलं सोनं गहाण ठेवल्याची माहिती। सुनांना जनावरांप्रमाणे वागवणाऱ्या हगवणे कुटुंबाचा जनावरांसाठी मात्र खास कार्यक्रम। बैलाच्या बर्थडे पार्टीला गौतमी पाटीलला नाचवलं। कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल। जिथे निवडणुका जिंकाल तिथे निधी कमी पडू दिला जाणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायच्या। आपली दुसरी परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या नेत्यांना सूचना। भरघोस निधी दिला जाईल म्हणणं प्रलोभन। लोकसंख्येच्या गणितावर निधी दिला पाहिजे। फडणवीसांच्या विधानानंतर अंबादास दानवेंची टीका। आगामी बीएमसी निवडणुकीत मिशन 100 साठी शिंदेंची तयारी। माजी नगरसेवकांना महापालिका नगरविकास डीपीडीसीतून मदतीचा हात। सूत्रांची माहिती। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभाग निधी देणार। मे महिन्यासाठी 335 कोटी 70 लाख निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला। भंडारा जळगावात अनेक दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। भंडाऱ्यात 159 हेक्टरवर नुकसान, तर जळगावच्या मुक्ताईनगरमधील कांदा खराब। मान्सून आठवडाभर आधीच केरळमध्ये दाखल। कोकणासह दक्षिण पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात 4 ते 5 दिवस संततधार पावसाचा अंदाज। तर आज मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। पुण्याच्या खराडीतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये पोलिसांची छापेमारी। सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस। 100हून अधिक जणांची धरपकड, अनेक तरुणींचाही समावेश। राज्यात 45 कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईत सर्वाधिक 35, पुण्यात 4, कोल्हापुरात 2 रुग्ण, तर मुंबईत कोरोनाचा 1 बळी। नंदुरबारहून शिरपूरला जाणाऱ्या बसमधील कंडक्टरचा उर्मटपणा समोर। बस कंडक्टर आजी आजोबांना खाली उतरवतानाचा व्हिडिओ व्हायरल। अहिल्यानगरच्या ब्राह्मणवाडा गावचे जवान संदीप गायकर यांना काश्मीरमध्ये वीरमरण। जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांशी लढताना संदीप गायकर शहीद। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।